अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरात आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हनुमान मंदिराच्या परिसरातील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी रास्ता रोको आंदोलन झाले। हे आंदोलन कर्जतच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 तासांहून अधिक काळ चालले। आंदोलकांचे म्हणणे आहे की काही लोकांनी पुरातन हनुमान मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केले आहेत, ज्यामुळे मंदिराचा परिसर अरुंद झाला आहे। त्यामुळे हे अतिक्रमण हटवून मंदिराचा परिसर मोकळा करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आपला कर्जत तालुका आणि या तालुक्यामध्ये असणारा आपल्या कर्जत नगरपालिका परिसरामध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान हनुमान मंदिर आणि या मंदिराकरता ज्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी तिथं काही स्थानिक लोकांच्या मदतीनं आपल्याकडं कुठेतरी अतिक्रमण निघालं पाहिजे आणि आपल्या सर्व माता भगिनी असतील, युवक असतील, आपल्या सर्वच लोकांना तिथं कुठेतरी दर्शनाला जात असताना कुठेतरी आपल्याला एक मोकळ्या मनानं तिथं जाता आलं पाहिजे। याच्याकरता आज रस्ता रोकोचं आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी पुकारण्यात आलं होतं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता सकाळी जवळपास 9:30 पावणे 10 वाजता या राज्यामधील एक दमदार आमदार पडळकर साहेब हे स्वतः या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे तिथल्या आपल्या स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी आपल्याला लेखी स्वरूपाचं आश्वासन देखील दिलं आहे। तर आज आपण पाहतो की आज हे लेखी स्वरूपाचं आश्वासन तिथं आपल्या महसूल प्रशासनाने प्रांत साहेबांनी आपल्याला त्यांनी दिलं आहे, पण इथं स्थानिक प्राधिकरण हे नगरपालिका आहे आणि आज इथं जरी रास्ता रोको मोर्चा झाला असला, आज आपण जरी कुठेतरी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं असलं, पण आज या ठिकाणी आम्ही इथं जे प्रशासन आहे त्याला सांगू इच्छितो की आज हा आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं इथं जो काही रस्ता रोको झालाय हा कुठेतरी एक लोकशाही मार्गाने झालेला आहे। पण आता जर हे तुम्ही लेखी आश्वासन जर पूर्तता केली नाही, दिलेला शब्द दिलेलं वचन हे जर पाळण्यात आलं नाही तर तुम्हाला सांगतो इथं आम्ही सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं लोकशाही आंदोलन केल्याशिवाय देखील या ठिकाणी राहणार नाही। ज्याही लोकांनी जे काही अतिक्रमण केलंय, मंदिरं जर मोकळी होत नसतील, ज्या पाहिलेली होळकरांनी जिथं जिथं मुलांनी आपली हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली होती त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्या मंदिरांचा एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता आणि त्यांच्या जन्मभूमी आता या ठिकाणी जर असं होत असेल तर कदापि आमचा सर्व महाराष्ट्रातील असणारा हिंदू बांधव ते कुठे सहन करणार नाही। आणि म्हणून आज हा फक्त लोकशाही मार्गाने झालेला एक वेगळा आपल्याला कुठेतरी विनंती या ठिकाणी करण्याकरता आम्ही सगळे बांधव या ठिकाणी आलो। प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की आता हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये तुम्ही पाहिलं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आज हे जे सरकार आहे हे तिरंग्याचा सन्मान करणारं सरकार आहे। आज हे सरकार जे आहे हे तिरंग्याचं रक्षण करणारं सरकार आहे आणि इथं जे लोक आज मंदिराचे पुढे अतिक्रमण करतात, स्वतःचा व्यवसाय करतात, घरं बांधतात, ही लोक हे तिरंग्याचे सन्मान किंवा त्याची आबरू राखण्याचं काम करणारे लोक नाही। तर आपण काश्मीरमध्ये पाहिलं की त्यांनी आपल्या लोकांना विचारलं तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे, मग आपल्या ते लोक गेले त्यांनी सांगितलं कुठला धर्म आहे आणि त्यांना त्यांचं उत्तर देखील दिलं आहे। पण ते थांबणार नाही, आपल्याला पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे जर ते लोक जात विचारून जर आपल्याला गोळ्या घालत असतील तर अजूनही आपल्या ते जे भाईचारा पाळणारे लोक आहेत, ते भाईचारा जोपासणारे लोक आहेत, हे जे निवडणूक आली तर मता करता जे काही
जोगळ बघणारे लोक आहेत त्यांनी कुठेतरी डोळे उघडले पाहिजे. ते कुठेतरी सांगतात आम्ही काही ठिकाणी ऐकलं की ते म्हणले असं नाही घडलं तसं नाही घडलं. आता याचं कोण होती पाहिला. आता ज्या घडलं त्या लोकांनी तिला सांगितलं की आमच्या पुरुष मंडळीला विचारलं की काय जाते काय धर्म आहे. काही जण तर तुम्हाला सांगतो त्याला ते कलमा पडायला लावलं, त्याला पडता नाही त्याला गोळ्या घातल्या. म्हणजे इतकं सगळं हे भारत देशामध्ये घडत असताना कुठेतरी आज आपल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये शहरांमध्ये छोट्या मोठ्या वाडी वस्तीवर जर आपल्याला कुठेतरी याची जर जाण नसेल तर आपल्याला तुम्हाला सांगतो या देशामध्ये सुद्धा आपण राहू नये. पण आपल्याला आम्हाला सगळ्यांना आज कर्जत भागातील आमच्या सर्व विशेषतः हिंदू बांधवांना विनंती राहील की हा प्रश्न फक्त तालुक्यापुरता नाही, हा कर्जतच्या एखाद्या आपल्या नगरपालिका हद्दीतील शहरातला नाही, तर हा सकल हिंदू समाजाचा प्रश्न, उद्याच्या येणाऱ्या आमच्या माय माऊलींचा रक्षणाचा विषय आहे, हा तिरंग्याच्या सन्मानाचा विषय आहे. म्हणून आपण प्रत्येकाने याच्यावर गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आज प्रशासनाला देखील आम्ही सांगतो की आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्हाला जर सुरुवातीला सांगितलं लोकशाही मार्गाने आलो, लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी सगळे मंडळी तर कायद्याचं पालन कुठेतरी आम्ही सगळ्यांनी केलं आहे. पण पुढच्या जर या तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केली नाही, आमच्या जर सकल हिंदू समाजाची इथं कुठेतरी अवहेलना होत असेल, त्यांची जर तुम्ही कुठेतरी चेष्टा करत असाल तर तुम्हाला सांगतो ते शिवतला ते खेळपीतला किंवा तुमचा नगरपालिकेचा कोण अधिकारी असाल किंवा तुम्ही कोण असताल, तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी तुम्हाला देखील आम्ही तुमची जागा देखील दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने आमचा सर्व सकल हिंदू समाज या ठिकाणी सहभागी झाला होता. आणि विशेष करून महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमदार आदरणीय पडळकर साहेब या ठिकाणी देखील ते सकाळी येऊन या सर्व प्रश्नांची चर्चा करून आपल्या हे सर्व रस्ता रोकोला पाठिंबा देऊन या ठिकाणून गेलेले आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने सकल हिंदू समाजातून आभार व्यक्त करतो. पण हा जो प्रश्न आहे की कुठेतरी मंदिरांवरती होत असणारं अतिक्रमण आणि त्याच्यावरती सातत्याने होत असणारे कुठेतरी वेगवेगळे दावे की ही जागा आमची आहे, हे देवस्थान आमचं आहे, म्हणजे हे याच्यावरती कुठेतरी एक संशय येतो. आणि या माध्यमातून ते देखील लोक सिद्ध करतात की आम्ही सुद्धा एक हिंदूच आहोत आणि आमचा जुना जो काही वारसा आहे तो हिंदू आहे. तर हिंदूंच्या मंदिरावर दावा करणं म्हणजे ते हिंदू असल्याशिवाय ते कुणी करू शकत नाही. त्यामुळं कुठेतरी अशा वृत्ती कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं की ते जे काही सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दावे दाखल केले जायचे त्याच्यावर देखील आता कुठेतरी अंकुश आल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे इथलं जे अतिक्रमण आहे तर ते लवकरात लवकर निघलं पाहिजे. याच्याकरता प्रशासनाने पडळकर साहेबांना सकाळच्या सत्रामध्येच लेखी आश्वासन दिलं, आम्ही ते काढू, आम्ही ते योग्यरित्या आम्ही ते सगळे अतिक्रमण काढण्याचं काम केलं जाईल. पण या ठिकाणी त्यांना काही स्थानिक लोक की हा भाईचारा हा आपल्या कुटुंबाच्या आणि घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्या कुटुंबाला कुठेतरी अडचणीत आणणार आहे. त्यामुळे आपण त्याच्यातून सावध राहावं, सतर्क राहावं आणि त्यातनं कुठेतरी आपण आपल्या हिंदू समाजाच्या माता भगिनीला सुरक्षित कसं ठेवू याच्यावर देखील काम करण्याची आवश्यकता ही आपल्याला कुठेतरी आज आहे. त्यामुळे आज